हाय गाईज, मी निकिता आणि मी आता UK मध्ये आहे. ॲक्च्युली मी लास्ट इयरच UK मध्ये आली आहे फॉर स्टडी पर्पज. आणि तेव्हापासूनच माझं ब्लॉग बनवायचं चालू होतं की आज बनवेन उद्या बनवेन, पण काय योगायोग आला नाही. सो आज माझा बर्थडे आहे, सो मी ठरवलं की आजपासून मी स्टार्ट करेन ब्लॉग बनवणं. आणि दिस इज माय फर्स्ट ब्लॉग. आणि आज मी फॉर अ बर्थडे स्पेशल इथे विंटर वंडरलँडमध्ये आली आहे. सो हा एंट्रन्स आहे. हा इथे एंट्री पॉईंट होता. इथून आम्ही आतमध्ये गेलो. सो आतमध्ये गेल्यानंतर फर्स्ट मी ही राईड बघितली. ही राईड आम्ही फक्त बघतच होतो. ही राईड इतकी डेंजरस वाटली आम्हाला. लाईक ती वर 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 जाते आणि ती एकदाच खाली येते. म्हणजे आम्ही एवढे लिटरली घाबरलोच. म्हणजे बसायची हिंमतच नाही झाली. आम्ही तिथून निघूनच गेलो. डिरेक्टली खाली येते ते राईड. त्याच्यानंतर आम्ही असंच आजूबाजूला तो इथे एक बँड पण होता. लाईव्ह बँड चालू होता. तिथे लोक बसलेली ड्रिंक वगैरे करत होते. एन्जॉय करत होते खूप सारे लोक इथे. लायटिंग्स पण खूप छान छान केलेले. आम्ही पण खूप एन्जॉय केलं. इथे खूप छान वाटत होतं. लाईव्ह बँड होता. सो थोडं काही लोक तर इथे नाचत पण होते. ॲक्च्युली आलं तर व्हिडिओमध्ये एवढं नाही आहे. सो पण खूप सारे लोक एन्जॉय करत होते. छान होता इथला मोमेंट्स. आणि त्यानंतर मग आम्ही असंच थोडं पुढे गेलो. थोडे असे गेम्स बघत होतो. विनिंग प्राइजेस होते. खूप सारे लोक हे असे टॉईज घेऊन गेले मोठे. आम्ही ट्राय केलं पण आम्हाला काय मिळालं नाही. सो मे बी डिपेंड्स ऑन लक ऑर डोंट नो. पण ते आम्हाला तर काय मिळालं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे असंच बघत होतो काय स्ट्रीट फूड्स वगैरे होते इथे. पण त्याच्यानंतर ही अजून एक राईड आहे. आम्ही इथे पण गेलेलो. पण ही तर 360 डिग्री राईड आहे. म्हणजे पूर्ण ती गोल फिरून येते. हे पण खूप डेंजर राईड आहे. इथे खूप डेंजरच होत्या सगळे राईड. आम्ही ट्राय केले. 1-2 राईडमध्ये फक्त बसलो कारण का भीती वाटत होती जेन्युअनली. ही एक राईड छान होती. हे तर लहान मुलांचंच होतं पण आम्ही बसलेलो या राईडमध्ये. एन्जॉयबल मोमेंट होता. आणि त्याच्यानंतर इथे आम्ही असं फोटोशूट वगैरे थोडे केले. छान होतं खूप. लायटिंग तर खूपच सुंदर होती. खूप जास्त लोक क्रेज आहेत. मस्त होतं सगळं. त्यानंतर आम्ही असेच आमचे पण फोटो काढत होतो फॉर अ मेमरीज. आणि आम्ही इथे खाल्ले, फ्राईज खाल्ले. त्याच्यानंतर चुरोस खाल्लं. छान होतं सगळं इथे. इथे ना बेसिकली क्रिसमसचं सेलिब्रेशन खूप जास्त असतं. बिकॉज ह्यांचा हा एकच सण आहे. जसं आपला दिवाळी असतो, गणपती, तसं ह्यांचं हे क्रिसमस. म्हणजे यांचे 2 महिने आधीपासूनच यांची तयारी चालू असते. डेकोरेशन. आणि असं नाही की फक्त इथेच, अदर सिटीजमध्ये पण खूप जास्त असं डेकोरेशन वगैरे 2 महिने आधीच चालू असतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.